नमस्कार, मनीषा पाटील रेसिपीमध्ये आज आपण कच्च्या कैरीचं पन्ह पाहणार आहोत। हे पन्ह शरीरासाठी अतिशय थंडगार आणि चिल्ड असतं। सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत म्हणून शरीरात प्रचंड उष्णता तयार होते। हे कच्च्या कैरीचं पन्ह पिल्याने आपल्या शरीरातील उष्णता कमी होण्यास भरपूर मदत होते, म्हणून तुम्ही नक्की ट्राय करून बघा। रेसिपी भरपूर टिप्स शेअर केलेली आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि लाईक करायला विसरू नका। तर वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी कैरीचं पन्ह बनवण्यासाठी 3 मोठ्या कैऱ्या घेतलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता। तुम्ही 3 मोठ्या कैऱ्या घेण्याऐवजी 4 मीडियम आकाराच्या कैऱ्या घेतल्या तरी सुद्धा चालेल। सर्वात आधी आपल्याला ह्या कैऱ्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत, कारण कैरीच्या देठाजवळ हा चीक असतो। हा चीक आपल्या घशात गेला तर आपल्याला घशात इन्फेक्शन होण्याची शक्यता असते। आता सगळ्यात आधी आपण हा देठाचा भाग कट करून घेऊया। अशा पद्धतीने देठाचा भाग कट करून घ्यायचा आहे। देठाचा भाग कट करून मग आपल्याला कैरीची साल काढून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता इथे मी असा देठाचा भाग कट करून घेतलेला आहे। आता आपण ही कैरीची साल काढून घेऊया। तुम्ही साली सकट शिजवायला टाकल्या तरी सुद्धा चालेल, परंतु साल काढून शिजवल्या तर पटकन कैऱ्या शिजतात। अशा पद्धतीने चॉपरच्या मदतीने आपल्याला कैरीची साल अशी काढून घ्यायची आहे। अशा पद्धतीने इथे मी सर्व कैरींची साल काढून घेते। साल काढून घेतलेल्या आहेत। आता आपण या कुकरच्या भांड्यात या कैऱ्या घालूया। कैऱ्या घालून आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे। अगदी जास्त पण घालायचं नाही, अगदी कैऱ्या अर्धवट बुडतील इतपतच पाणी घालायचं आहे। म्हणजे जवळपास आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे। पण इथे कुकर घेऊया। कुकरमध्ये आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे। थोडं पाणी घालून आता आपण हा कैऱ्या ठेवलेला डबा ठेवूया। डब्यावर झाकण वगैरे ठेवायची काहीही गरज नाही। आता झाकण लावून मीडियम गॅसवर 2 शिट्ट्या करून घेऊया। इथे आपल्या कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। आता आपण गॅस बंद करूया। इथे आपल्या कैऱ्या छान अशा शिजल्या गेलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। आता आपल्याला या कैऱ्या पूर्णपणे थंड होऊ द्यायच्या आहेत। इथे मी पूर्णपणे कैऱ्या थंड करून घेतल्या आहेत। आता आपण या दुसऱ्या डिशमध्ये काढून घेऊया, कारण आपल्याला या कैऱ्या शिजवायला जे पाणी घातलं होतं ते वापरायचं नाहीये। आपल्याला फक्त या कैऱ्यांचा गर काढून घ्यायचा आहे। कारण पाणी घालून आपण जे कैरीचं पन्ह बनवलं तर ते पन्ह जास्त दिवस टिकत नाही। इथे मी कुकरच्या भांड्यामधून या कैऱ्या काढून घेतलेल्या आहेत। खूप छान अशा आपल्या या कैऱ्या शिजल्या गेलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। जर 2 शिट्ट्यांमध्ये तुमच्या कैऱ्या शिजल्या नसतील तर तुम्ही अजून 2 शिट्ट्या करून घेऊ शकता। आता आपल्याला या कैरीचा पूर्णपणे गर काढून घ्यायचा आहे आणि यातली आपल्याला कोय काढून घ्यायची आहे। अशा पद्धतीने चमच्याने हा कैरीचा पूर्णपणे गर असा आपल्याला काढून घ्यायचा आहे, जेणेकरून या कैरीची कोय आपल्याला मोकळी करता येईल। तुम्ही बघू शकता इथे आपल्या कैरीची कोय अगदी मोकळी झालेली आहे। अशाच पद्धतीने मी या सर्व कैरींचा गर काढून घेते। या कोयी आपल्याला बाजूला ठेवायच्या आहेत। इथे मी सर्व गर काढून घेतलेला आहे आणि कोयी बाजूला ठेवलेल्या आहेत। आता आपल्याला हा कैरींचा गर मोजून घ्यायचा आहे। जेवढा हा गर येईल तेवढंच आपल्याला गूळ घ्यायचा आहे। इथे आपला 1 वाटी कैरीचा गर निघालेला आहे, तर आपण 1 वाटीच गूळ घेतलेला आहे। तुमची कैरी जर जास्त आंबट असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण थोडं जास्त घेऊ शकता। आता आपण हा गर एका मिक्सरच्या भांड्यात घालूया। गूळ घालूया। अर्धा चमचा वेलची पूड घालूया। आता हे मिक्सरला छान असं बारीक करून घेऊया। इथे आपलं कैरीचं पन्ह बनवून तयार झालेलं आहे। तुम्ही बघू शकता मिक्सरमध्ये मी अशा पद्धतीने वाटून घेतलेलं आहे। आता आपण एका भांड्यात ओतून घेऊया। तुम्ही बघू शकता हे कैरीचं पन्ह बनवण्यासाठी आपण पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही।
पाणी न घालता आपण हे मिक्सरमधून छान असं बारीक वाटून घेतलं. तुम्ही जर पाणी घालून हे कैरीचं पन्हं बनवलं तर ते जास्त दिवस टिकत नाही, म्हणून पाणी न घालताच हे कैरीचं पन्हं आपल्याला बनवायचं आहे. ते फ्रीजमध्ये एका काचेच्या बरणीत घालून 2 ते 3 महिने आरामशीर टिकतं. अगदी चिमूटभर मीठ घालूया. मीठ घालण्याची तशी आवश्यकता नसते, परंतु मीठ घातल्याने अजून टेस्ट छान येते पण्याला. कलरसुद्धा खूप छान आलेला आहे, तुम्ही बघू शकता. मीठ घालून चांगलं असं मिक्स करून घेऊया. पूर्णपणे एकजीव करून घ्यायचं आहे. आता आपण ग्लासमध्ये कैरीचं हे पन्हं बनवून घेऊया. आता पन्हं बनवण्यासाठी आपल्याला इथे मी 2 ग्लास घेतलेले आहेत. कैरीचं पन्हं बनवण्यासाठी आपल्याला हे पन्हं किती वापरायचं ते बघूया. आता एका ग्लासमध्ये 3 चमचे पन्हं घालायचं आहे. इथे मी दोघी ग्लासांमध्ये 3-3 चमचे पन्हं घातलेलं आहे. आता वरून घालूया थंडगार पाणी. तुम्ही फ्रीजमधलं पाणी घातलं तरीसुद्धा चालेल. आता चमच्याने छान असं मिक्स करून घेऊया. तुम्ही हवं असल्यास बर्फाचे गोळेसुद्धा टाकू शकता. अशा पद्धतीने आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपलं कैरीचं पन्हं बनवून तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. कलरसुद्धा खूप सुंदर आलेला आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. उन्हाळ्यामुळे शरीरात प्रचंड उष्णता तयार होते. आपल्याला हे पन्हं पिल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते. म्हणून तुम्ही ह्या उन्हाळ्यात हे कैरीचं पन्हं नक्की ट्राय करून बघा. तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास प्लीज एक लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. अशा छान छान रेसिपीसाठी मनीषा पाटील रेसिपीला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. धन्यवाद.